खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी. ताई तू आता कामाला निघालीस, मी आजचं पाहिलं तू दार नाही लावलं घराला. घराला दरवाजा नाही. मी आधीपासून स्पोर्टमध्ये राज्यस्तरीय खेळाडू होते, सगळ्या खेळामध्ये. हो हो, मला घरी माझ्या ट्रॉफ्या वगैरे मेडल प्रमाणपत्र आहे. दाखवायला. हो, काय खेळते तू? कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल सगळे खेळ, सांघिक वैयक्तिक मध्ये पण खेळते. 9वी संपल्यानंतर नाही का 10वीला गेले ना, तेव्हा मे महिन्यात पुस्तक न्यायचे, विज्ञानचं, इंग्लिशचं, मराठीचं, तिकडं घरात बसून वाचायचं. घरी असल्यावर लवकर लक्षात राहत नाही, राहत गेल्यावर एकदम शांत वातावरण, तिकडं लवकर लक्षात राहतं. त्याच नावाची आणि त्याच आडनावाची ही सुरेखा ढेवे म्हणजे ह्या तोरणा किल्ल्याच्या कुशीत लपलेला हा एक हिरा आहे. मी म्हणले मला गाईड घ्या तरच मी शाळेत जाईन, नाही तर मी नाही जाणार. घेतलं. मला पण लहान असताना तिथं करमत नव्हतं, पण जायचे पूर्ण, पण नंतर सांगायचे राहा शिका, आपल्या शिकायसाठी पाठवले ताई घरच्यांनी, आपल्या घरच्या परिस्थितीमुळे इथं आलोय सांगायचे. माझी बहीण आल्यानंतर मला पण करमत नव्हतं तिथं. नमस्कार मित्रहो, मी 20 मे रोजी रात्री 10-11 दरम्यान मिलिंद भोसले दादांचा यूट्यूब चॅनल मी वाट सुरू व्हिडिओ मी पाहिले आणि पाहताच मला मनातून वाटलं खरंच आपण काय करू शकतो. रात्री येता येता निखिल या व्यक्तीला माझ्या मारुती सुझुकी पिकअपमध्ये स्वभावाप्रमाणे लिफ्ट दिली. कोपरखेरणे ते कल्याण फाटा या निसर्गरम्य प्रवासामध्ये गड, किल्ले, शिवाजी महाराज यांवरती गप्पा झाल्या. एक अतिशय महत्त्वाची माहिती मला निखिलकडून मिळाली, ती अशी: कल्याण फाटा ते ऐरोलीला जाणारा डोंगरातला रस्ता आहे, तो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असल्यामुळे तेथे जर एखादा ॲक्सिडेंट होत असेल तर तुमचा जनरल इन्शुरन्स पास होण्यात अडचण येते किंवा नाकारला जातो. प्रवास संपता प्रत्येक व्यक्ती पैसे देत असे, परंतु मी आत्तापर्यंत प्रत्येक लिफ्ट दिलेल्या व्यक्तीकडून आशीर्वादरूपी मोबदला घेत असे. यावेळेस मी त्याला ही गोष्ट सांगितली आणि पहिल्यांदा मी आर्थिक मोबदला स्वीकारत आहे हे पण सांगितलं. तर त्यांनी 10 रुपये दिले का 20 रुपये दिले माहीत नाही, परंतु जे काही दिले आणि जे दुसऱ्या हातात होते ते पण त्यांनी दिले. म्हणजे आपण जर एखाद्या कृतीला मनापासून करतोय तर निसर्ग तुमच्या प्रयत्नांना नक्कीच दाद म्हणून दुप्पट मदत करतो. 21 तारखेला माझा वाढदिवस होता, तर मी हे 30 रुपये आणि 100 रुपये असे टोटल 130 रुपये दिलेल्या बँक अकाउंटवरती ट्रान्सफर केले. आपणसुद्धा ताईंना मदत करू इच्छित असल्यास डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. दादांचा जो उपक्रम आहे तो एकदम स्तुत्य आहे. ही पूर्ण क्लिप पाहण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे. अशाच प्रकारे आपण नवीन नवीन गोष्टी आपल्या जीवनात अवलंबित करूया आणि यशस्वी होऊया. धन्यवाद.